तुमची पत्नी संतुष्ट झाली आहे का हे कसं ओळखाल? फिमेल ऑर्गॅझमचे 5 वैज्ञानिक संकेत. अनेक पुरुषांच्या मनामध्ये एक प्रश्न सतत येत असतो, माझी पार्टनर खरंच संतुष्ट झाली आहे का? मी तर झालो सॅटिस्फाईड, पण माझी पत्नी किंवा गर्लफ्रेंड ऑर्गॅझमपर्यंत पोचली का? जर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर आज मी तुम्हाला महिलांच्या ऑर्गॅझमचे 5 वैज्ञानिक संकेत सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर दीपक केळकर मागील 44 वर्षांपासून अकोल्यामध्ये सायकॅट्रिस्ट सेक्सॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. आणि आज आपण एका अतिशय सामान्य पण बहुतेक वेळा लपून विचारला जाणारा प्रश्न समजून घेणार आहोत. अनेक पुरुष सेक्सनंतर मनात विचार आणतात, माझ्या पार्टनरला मी खरं समाधान मिळालं का किंवा दिलं का? कारण पुरुषांमध्ये डिस्चार्ज स्पष्ट दिसतो, पण महिलांमध्ये तो नेहमीच तितका स्पष्ट नसतो, म्हणून कन्फ्युजन निर्माण होतं. आज आपण हे पूर्णपणे सायंटिफिक पद्धतीने समजून घेऊया. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, महिलांमध्ये सॅटिस्फॅक्शन किंवा ऑर्गॅझम म्हणजे फक्त फ्लुइड रिलीज नाही, हे प्रत्यक्षात एक शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया असते. जेव्हा महिला सेक्शुअली अराउज होते तेव्हा शरीरामध्ये अनेक बदल घडतात. तो संकेत 1, ब्लड फ्लो वाढणं. जेव्हा महिला उत्तेजित होते तेव्हा व्हजायना आणि क्लिटोरिसमध्ये ब्लड फ्लो वाढतो आणि यामुळे क्लिटोरिस थोडं हार्ड होतं आणि सेन्सिटिव्ह होऊन जातं. व्हजायना नॅचरली लुब्रिकेट होऊन जातं, म्हणजे ओलसरपणा त्यामध्ये येतो. ही शरीराची नॅचरल प्रिपरेशन असते. नंबर 2, ब्रेस्ट आणि निपल्समध्ये बदल. सेक्शुअल अराउजल दरम्यान ब्रेस्ट थोडे फुल किंवा स्वोलन वाटू शकतात, निपल्स टाईट आणि इरेक्ट होतात आणि ऑर्गॅझम नंतर हळूहळू हे नॉर्मल होऊन जातं. संकेत नंबर 3, मसल कॉन्ट्रॅक्शन्स. फिमेल ऑर्गॅझम दरम्यान पेल्विक मसल्समध्ये रिदमिक कॉन्ट्रॅक्शन्स होतात. पार्टनरला हे हलकं टायटनिंग किंवा पल्सिंग सेन्सेशन वाटू शकतं, पण हे ऑर्गॅझमचं एक महत्त्वाचं फिजिओलॉजिकल चिन्ह आहे. संकेत नंबर 4, डीप रिलॅक्सेशन. ऑर्गॅझम नंतर अनेक वेळा महिला अनुभवते खोल रिलॅक्सेशन, थोडा थकवा, समाधानाची भावना. काही महिला यानंतर तर काही वेळा शांत पडून राहणं पसंत करतात. संकेत नंबर 5, इमोशनल कनेक्शन. सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे तिची इमोशनल प्रतिक्रिया काय. जर ती आनंदी आहे, रिलॅक्स आहे, प्रेमळ आहे, तर बहुतेक वेळा सॅटिस्फॅक्शनचं संकेत देत असतं. एक अत्यंत महत्त्वाचं सत्य काय आहे, प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा आहे. काही महिलांमध्ये फ्लुइड रिलीज होतं तर काहींमध्ये होत नाही. दोन्ही पूर्णपणे नॉर्मल आहेत, म्हणून फक्त फ्लुइड पाहून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरू शकतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनचा सर्वोत्तम मार्ग जो आहे तो आहे कम्युनिकेशन, संवाद. तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला, काय आवडतं, काय आवडत नाही आहे, काय सुधारता येईल हे विचारा आणि त्याप्रमाणे आपली रिलेशनशिप बनवा. लक्षात ठेवा, चांगला सेक्स फक्त टेक्निकवर अवलंबून नाही आहे, तर समज, संवेदनशीलता आणि कम्युनिकेशनवर ते अवलंबून असतो. जेव्हा दोन्ही पार्टनर एकमेकांना समजून घेतात तेव्हाच खरं सॅटिस्फॅक्शन मिळतं. जर तुम्हाला अशीच सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल सेक्सबद्दलची माहिती पाहिजे असेल तर जरूर या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोस हैं. उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है. वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोस हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन कैसे ठीक करना और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है. वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है.
तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं। उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की। और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी। ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा। आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं। इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं। थैंक यू वेरी मच।